हॉल बेडरूम तुम्ही काय म्हणू शकता ते म्हणू शकता. नमस्कार गाईज, तर पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. आज मी तुम्हाला माझ्या रूम दाखवणार आहे. तर त्यासाठी मला ती सर्वात प्रथम बाहेर जायला लागेल. तर मी बाहेर येतो. तर काही ही आमची बिल्डिंग आहे. आम्ही ग्राउंड फ्लोअरलाच राहतो आणि हा आमचा रूम आहे 106 मध्ये. हो, इकडे येतात सुयोग दादा. ह्याला तुम्ही बघितलं असाल म्हणजे पुढे बघाल आमच्या ब्लॉगमध्ये. हां, तर सुयोग दादाची हातचे आम्ही आज जातोय आणि आल्या आल्या आपण आलेलो आहोत बेडरूम, हॉल आणि अडगळीच्या रूमात. कपाट हा दाखवत आहे तुम्हाला. आमच्याकडे 3 कपाट आहेत. हा कोणाचा आहे? हा साहिलचा आहे. हा साहिलचा आहे. हा दुसऱ्या साहिलचा आहे. माझा कपाट काय अजून आलेला नाही. आणि हा सुयोगचा आहे. हा मागवलेला येईल. तर हा असा आमचा हॉल आहे. हे सर्व बाकी जर असे बसले आहेत. हा हॉल बेडरूम तुम्ही काय म्हणू शकता ते म्हणू शकता. भाई काय बघणार. जाऊ दे इकडे आत या. आणि आतमध्ये हे आमचं किचन आहे, बघू शकता. थोडं बेसी आहे आमचा. आता सध्या तरी गॅसची कमतरता आहे. आमचा बाटला संपलेला आहे. आम्ही नवीन गॅस घेतला होता सूर्याचा, तो पण इथेच आहे आणि संपला आहे. म्हणून आम्ही आता इंडक्शन घेतलं आहे नवीन आणि त्यावरती आता भात होतो आहे. बघू शकता भात होतो आहे. आणि आज आम्ही चिकन बनवणार आहोत. थोडा मेसी रूम आहे आमचा. एक कॉलगेट वगैरे साबण आहे. ही खिडकी आहे. खिडकीच्या बाहेर तुम्हाला दाखवतो दुसरी बिल्डिंग आहे. ग्राउंड फ्लोअरला असल्यामुळे आम्हाला काय दिसणार नाही. कपडे बिपडे घातलेले चुक्कसे. इकडं हे आमचा बिल्डिंगच्या बाहेरचा असा नजारा, या खिडकीतून दिसणारा समोरचं घर. तसंच हे बाथरूम आहे, तो संडास आहे. त्यावरती टाकी आहे आणि ती टाकी मधी रौद्ररूप धारण करताना धबधबा होतो. हे अजून एक आलं. आम्ही कपडे वगैरे साठवून ठेवतो इकडे. एक बोर्ड आहे, एके साईडचं गायब झालं आहे. ते पंख्याचं स्पीड कमी जास्त करायचं होतं, ते का हे बाहेर हे झालेलं आहे. हा एक चार्जिंग स्पॉट आहे. तिथे 2 चार्जिंग स्पॉट आहेत. एक पंखा आहे आणि ही दुसरी व्ह्यू आहे. आता या व्ह्यूमधून तुम्हाला दाखवतो काय आहे सेम व्ह्यू. काय करत नाही, काय हे नाही. खिडकी बंद करूया. एक पंखावर पण धूळ साचलेली आहे, बघू शकता. कोण काय साफबीप करत नाही, कोणाला काय टाईम नसतो. तर हा असा आमचा रूम आहे. आज संडे आहे तर आम्ही चिकन बनवतोय, भात होतोय. कारण आमच्याकडे आता ह्या इंडक्शनवरती असे सपाट असणारी भांडी लागतात. तर आमच्याकडे हा एक आहे आणि हा एक आहे. तर आता ह्याच्यातच चिकन होणार, ह्याच्यातच भात होणार. तर आम्हाला थांबावं लागणार. कांदा वगैरे कापून ठेवलेला आहे. हे सर्व असं आहे. ते आमचे थोडेफार प्रमाणात हे आमचे तिखट वगैरे आहेत. ही कचरा पेटी आहे. तसा रूमच कचऱ्यात आहे असं म्हणू शकता तुम्ही. ही कचरा पेटी आहे. ही कचरा पेटी आहे. हे सर्व आमचं सामान आहे, जिन्नस वगैरे, हळद, मीठ. इकडं आम्ही गॅससाठी रूम दिलेला आहे. आणि बाटल्या बघितल्या असाल तुम्हीच. सुयोग काय म्हणतोयस, कसा वाटला तुझा रूम? रिव्ह्यू दे, हॉनेस्ट रिव्ह्यू दे. 5 महिने राहिल्याचा 5 महिने राहिल्याचा हॉनेस्ट रिव्ह्यू दे. उत्तम गुड. इथे पाण्याची अजिबात कमतरता नाही. 2 टाइम पाणी येतं. पुरा आमचा रूम पुरा भरून जातो. आम्हाला पाण्याची कसलीच कमतरता नाही. फक्त एकच कमतरता आहे, चार्जिंग स्पॉटची. कारण हा एकमेव माणूस आहे, त्याला हे सगळे बोर्ड कमी पडतात चार्जिंग लावायला. धन्यवाद. ठीक आहे. आमच्या सर्व बॅग आहेत. 1 2 3 4 5 6 आणि हे परत वरती सामान ठेवायची जागा आहे. बस एवढाच आमचा रूम आहे.
बस Bachelor life मध्ये. एम्पायर आहे. एवढंच आमचा एम्पायर. आम्ही इथेच असतो. हाच आमचा काय तो, हाच आमचा बेडरूम, हाच आमचा काय रे डायनिंग टेबल, हाच आमचा गेस्ट रूम, गेस्ट रूम, हा तुमचा रेस्ट रूम. हाच आमचा रेस्ट रूम, हाच आमचे कबड, अडगळीची खोळी, सामान ठेवायची खोळी, चपला ठेवायची खोळी, सर्व काय हेच. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. भात झाला.